आता रेशन दुकानांवरती गहू तांदूळासोबत मिळणार मोफत ज्वारी। नोव्हेंबर 2025 पासून दुकानांमध्ये गहू व तांदूळासोबत ज्वारीचे मोफत वाटप सुरू झालेले आहे। 2 महिन्यांपर्यंत ही योजना राबवली जाणार आहे। या योजनेचा लाभ अंत्योदय अन्न सुरक्षा योजना व प्राधान्य कुटुंब गटातील रेशन कार्ड धारकांना दिला जाणार आहे। राज्यातील मोठ्या संख्येने कुटुंबे या योजनेच्या लाभास पात्र असल्यामुळे मोफत ज्वारी वितरणाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळत आहे। केंद्र शासनाने खरेदी केलेल्या अतिरिक्त ज्वारीचा साठा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेला आहे असे सांगण्यात येत आहे। नियमित गहू तांदूळ वाटपाबरोबरच प्रत्येक कुटुंबातील प्रति सदस्य दरमहा 1 किलो ज्वारी मोफत दिली जाणार आहे। ज्वारी हा पौष्टिक व पोटभरीचा अन्न घटक असल्याने ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना याचा प्रत्यक्ष फायदा होणार आहे। विशेषतः भूमिहीन मजूर वर्ग, शेतमजूर, रोजंदारी कामगार व अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांना या वाटपामुळे दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे। मागील काही महिन्यापासून वाढती महागाई, दैनंदिन वापरातील धान्याचे भाव वाढणे व रोजंदारीवर जगणाऱ्यांचा आर्थिक ताण लक्षात घेता अतिरिक्त 1 किलो ज्वारी मिळणे ही छोटी पण महत्त्वाची मदत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून दर्शवली जात आहे। यामुळे रेशन कार्ड दुकानांमध्ये नेहमीपेक्षा जास्त गर्दी पाहायला मिळत आहे। यासाठी लाभार्थ्यांना कोणताही अतिरिक्त अर्ज किंवा प्रक्रिया करण्याची गरज नाही। रेशन सोबतच ज्वारी मिळत असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी ज्वारीच्या साठ्यामध्ये तुटवडा जाणवू नये म्हणून आगाऊ उपलब्धतेकडे भर देण्यात आलेला आहे। 2 महिन्याचा हा उपक्रम यशस्वी झाल्यास पुढील काळात अशा पूरक धान्य वाटपासंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळत आहेत। अंत्योदय गटात प्रति कुटुंबांना गहू 8 किलो, ज्वारी 7 किलो व तांदूळ 20 किलो देण्यात येणार आहे। प्राधान्य कुटुंबातील योजनेअंतर्गत प्रति माणसे 1 किलो गहू, 1 किलो ज्वारी व 3 किलो तांदूळ असे वाटप करण्यात येणार आहे। शासनाच्या आदेशानुसार नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये गहू, तांदूळ व ज्वारी वाटप करण्यात येणार आहे। कार्ड धारकांना पॉस मशीनद्वारे धान्याचे वाटप सुरू आहे। पौष्टिक ज्वारी महागली पण आता रेशनिंगवर मोफत। 3 दशकांअगोदर ज्वारीचे दर कमी तर गहू महाग होता, त्यामुळे गरिबांच्या ताटात भाकरी असायची। परंतु ज्वारीबाबत संशोधन होऊन आरोग्याचे फायदे समोर आल्यानंतर ज्वारीला मागणी वाढली, त्यामुळे हे भरड धान्य महाग झाले। आता रेशन दुकानात सर्वसामान्यांना ही पांढरशुभ्र पौष्टिक ज्वारी उपलब्ध होत आहे। तसेच जर आपण पहिल्यांदाच या चॅनलवरती आला असाल तर अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।